प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या ठिय्या आंदोलनाचा नागपुरात आजचा दुसरा दिवस। आजही चारही महामार्ग ठप्प आहे। माझ्यासोबत बच्चू कडू आहे। भाऊ, तुमच्याकडे एक महिला आली आता इथे, ती म्हणली की लहान मुलीला घेऊन 12 तासापासून आम्ही इथे अडकलेलो आहोत। चारही महामार्ग ठप्प। सरकारकडनं काही चर्चेचं निमंत्रण काही रात्री काही झालं डेव्हलपमेंटला? सामान्य माणसाचं काही करायचं नाही, शेतकऱ्याचंही काही करायचं नाही। मला वाटतं देवाभाऊनं असं ठरवलं आहे का धोरणात आता आत्महत्या करायला लावल्या त्यांनी, धोरण विचित्र करून। जसा कापूस आयात केलाय आणि कापूस उत्पादक शेतकरी मारलाय, लेखणीतून किती शेतकरी मेले, आता गोळीबार घालून किती शेतकरी मारायचे, हे करा ते देवाभाऊनं ठरवलं असेल का यांना शेतीतही मारायचं आणि इथे पण मारायचं, आणि म्हणून त्यांची मानसिकता आता बदलत चाललेली आहे। मी पाहिलेला देवाभाऊ दिसतच नाही कुठं। कालच बोलले होते देवाभाऊकडनं आशा आहे कर्जमाफीची, अजूनही आहे काय वाटते? चर्चेला येईल सरकारचे प्रतिनिधी? नाही तर आम्ही आहे ना, आम्ही तर कफन बांधूनच आलो आहे ना। तुम्हाला गोळी मारायचं ठरवलं असेल तर आम्ही गोळी घ्यायलाही तयार आहोत, आणि दिवसेंदिवस आंदोलन अधिक उग्र होत जाईल। 12-1 नंतर आम्ही रेल्वे अडवू, रेल्वे पूर्ण बंद जाम करू, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 30 तारखेला आम्ही विमानतळावर निघू। आम्ही तशा पद्धतीचं व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे, ते होईल व्यवस्थित। कालचा गनिमी कावा पोलिसांना कळला नाही, आता आज पण गनिमी कावा? आता गनिमी कावा करायची गरजच नाही। आता आमची संख्या वाढली व्यवस्थित, 12-1 वाजेपर्यंत प्रचंड मोठी होईल। आम्ही घुसू रेल्वे रुळावर, आणि तेव्हा बोलत त्याचं काही लेनदेन नाही। त्यांना शेतकरी हा विषय संपवायचा आहे, कायमचा संपला पाहिजे तो विषय। आणि BJPची नेहमी मानसिकता राहिली का कोणते आंदोलन उभे राहिले का ते दडपून टाकायचे, कारण कोणी डबल आंदोलन करायचं धाडसच नाही केलं पाहिजे। ही मानसिकता नेहमी भारतीय जनता पार्टीची सरकारमध्ये राहिली आहे। आता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आहे का? कुठल्या पद्धतीने तुम्ही राज्यमंत्री राहिले, कुठल्या पद्धतीने शेतकरी कर्जमाफी देता येईल, काय सोल्युशन आहे सरकार पुढे? 40,000 कोटीचं कर्ज काढलं तर काय मरतं काय सरकार? आर्थिक स्थिती नाही आहे, मग तुम्ही 64,000 कोटी रुपये फक्त मुंबईसाठी खर्च करताय, कारण निवडणूक आहे म्हणून। 85,000 कोटी तुम्ही शक्तीपीठासाठी खर्च करताय। तुम्ही 7.5 लाख कोटीचं बजेट आहे, 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये आता ह्या आर्थिक वर्ष, आता हा आपला 11वा महिना आहे, म्हणजे आता 3-4 महिन्यामध्ये, 4-6 महिन्यामध्ये तुमचे 8 महिन्यामध्ये काहीच पैसे नाही आले। तुमचं बजेट काय फेलीवर आहे का? 2.5-3 लाख कोटी रुपये गेले कर्मचारी पगार DPDCच्या फंडिंगसाठी, तरी आमचे 5 कोटी रुपये शिल्लक आहे, 5 लाख कोटी। 5 लाख कोटी कुठे गेले सांगा ना तुम्ही? कोणाच्या मस्तकी मारलेले आहे? आणि शेतकऱ्याला म्हणजेच पैसे, तिथं लाडक्या बहिणीचं नावच बदलाम आहे, 45,000 कोटी त्या 7.5 लाख कोटीमधून। तिचं नाव घेऊन आम्ही पाहतो अर्ध्या तर लाडकी बहिणी रद्दच करून टाकल्या, आणि लाडकी बहीण घेऊन म्हणतं सांगतं का आता आम्ही तर एक योजना सुरू केली, आम्ही दुसरी कशी? तुम्ही सांगा, बाजूनं MP आहे, तिथं भावांतर योजना आहे, तेलंगणाचं 3.5 लाख कोटीचं बजेट आहे, त्यांनी 45,000 कोटी शेतकऱ्यासाठी ठेवले, आणि तुम्ही 9,000 कोटी ठेवताय। काय आज कोण कोण येणार प्रमुख नेते, काय आजची रूपरेषा काय असणार आहे? आजची तर आम्ही इथून सरळ रेल्वे मार्ग पकडणार आहोत, आणि ते जाम करू, तरी सरकार ऐकलं नाही तर वरतय विमानं उडून थांबून टाकू। पहिले देश, आता हा जर रेल्वे बंद झाला तर परिणाम दिल्लीपर्यंत जाईल। आणि आम्हाला काही काल एका कार्यकर्त्याला काही पोलिसांनी मारहाण केली, त्याची बन्यान फाडली, तो म्हणे आम्ही उद्या रेल्वे बंद करतोय, तर पोलीस मध्ये असं कसं करतं, त्याची बाचाबाची करून त्याला मारलंय। आता पोलिसांनी सुरुवात केलेली आहे, आम्ही आमचं आंदोलन करतो आहे। आता ते लोकशाही मार्गाने आहे का हुकुमशाही मार्गाने आहे का ते संविधानामध्ये बसत नाही, हा नंतरचा भाग आहे। आम्ही सरकारला विचारतोय, रोज आत्महत्या होते, याला लोकशाही म्हणायची का? ते संविधानमध्ये बसतं का? रोज शेतकरी आत्महत्या करताय, संविधान याच्यासाठी आहे। किती दिवस ठीक आहे बच्चू कडूंचा या हायवेवर? आता ते काही सांगता येत नाही। लोकांचा साथ जर वर्षभरासाठी असेल तर वर्षभरही थांबू आम्ही इथं। सगळी जेवणाची व्यवस्था आहे सगळ्यांची? आज काल डब्बे आले होते बाहेरून, आता एक जण
कम्मलवार का कोणतरी आला काल रात्री म्हणे आज माझ्याकडून जेवण आहे आणि उपाशी राहिले तयार आहे ना रे तुम्ही. तुम्ही जेवले का नाही रात्री? जेवण केलं का नाही तुम्ही? मी जेवलोय, मी पुरी भाजी जेवले रात्री. खूप भूक लागली, आम्ही पण जेवलो इथे. दिवसभर जेवलोच नव्हतंय. काल मग 12-1 वाजता जेवलो गुरुजी. आपण 12-1 वाजता जेवलो. इथेच झोपणार बच्चू कडू आता जोपर्यंत कर्ज. हा इथेच. बच्चू कडू यांचा निर्धार पक्का आहे. पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार आणि जोपर्यंत कर्जमाफी नाही, आता रडायचं नाही लढायचं हा निर्धार घेऊन ते घरून निघालेले आहे आणि कर्जमाफी झाल्याशिवाय इथनं उठणार नाही असं ते म्हणतायत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.